प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 24 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि फायनली ही मालिका लागली बाबा पुढे धक्क्याला. म्हणजे रडारडीतून पुढे काहीतरी त्यांनी दाखवलंय एकदाच. आता सुरुवातीला त्यांनी कुसुम सायलीशी बोलताना दाखवली आहे. कुसुम म्हणते, सायली अगं काही म्हणा, अर्जुन आला ग, तो तुला भेटायला इथे आला, तू काही शांत बसला नाही. खरंच ग बाई सायली, कमालच आहे त्याची. तो तुझ्याशी बोलायचं म्हणत होता ना. सायली मात्र अशी गप बसलेली आहे. कुसुम म्हणते, त्याला काय बोलायचं असेल ग सायली तुझ्याशी. पण सायली आता काहीच उत्तर देत नाहीये कुसुमला. मग आता कुसुमच तिच्या तिच्या मनाशी बोलते, जाऊ दे, त्याचा विचार करून काय उपयोग होणार आहे म्हणा. पण आता सायली अशी पुटकून उठते आणि ते मंगळसूत्र ओवायला लागते. अरे हा, अर्जुन आल्यामुळे हिच्या मंगळसूत्र ओवण्यामध्ये जरा ब्रेक आला होता ना. पण आता कुसुम त्या सायलीला अशी बघून बघून रडायला लागते बरं का. म्हणजे आज जरा रडारड कमीच झाली आहे. पण आता हा जो नितीन म्हणून वकील आहे ना प्रेक्षकांनो, तो महिपतला मिळालेला आहे. आता पुढे बघा, ही अस्मिता मोठ्याने आरडाओरडा करत असते, ए विमल अगं मला कॉफी देणार आहे का नाही तू. विमल बिचारी पटकन येऊन कॉफी देते आणि म्हणते, अहो काय झालं अस्मिता ताई, फोडणी देत होते ना म्हणून वेळ झाला हो जरा. या पूर्णाजी म्हणतात, विमल बाई तुझी फारच धांदल होऊ लागली ग. विमल म्हणते, हो पूर्णाई, काय आहे ना, अश्विन दादांना द्यायचा होता ना टिफिन, म्हणून जरा धांदल झाली. पण आता सगळं होतच आलंय, माझं आवरतच आलंय. कल्पनाताई म्हणतात, मी तुला मदत करू का विमल. मग विमल म्हणते, नको वहिनी, झालंय सगळं, आताच मी आवरून घेते, मग दुपारच्या जेवणासाठी सायलीताई. आता असं बोलून एकदम शांत बसते बिचारी. आता तिच्या तोंडवळणी पडलंय ना सायलीचं नाव, म्हणून ती चुकून नाव घेते. पण आता त्यावर अस्मिता बघा कशी अकांड तांडव करते. पूर्णाजी आता एकदम शांतच झाल्यात. अस्मिता म्हणते, घ्या, 1.5 वर्ष ती मुलगी आपल्याला मूर्ख बनवत होती, तरी सुद्धा अजून तू तिच्याच नावाचा जप करतेस का विमल. विमल म्हणते, तसं नाही, त्या सतत स्वयंपाकघरात असतात ना, म्हणून असं चुकूनच माझ्या तोंडून नाव निघालं. आता कल्पनाताई अस्मिताकडे कशा बघतात बघा. आता लगेच अस्मिता म्हणते, अच्छा असं म्हणायचंय का तुला, की ती किचन मध्ये राहायची आणि आम्ही तिघी बसून खायचो. म्हणायचंय काय त्याच्यात, स्पष्टच होतं. त्या बिचाऱ्या सायलीला राब राब राबवून घेतलं आणि यांनी मजा मारली 1.5 वर्ष प्रेक्षकांनो. ती सायली मस्त काय काय पदार्थ करायची, त्या प्रतिमा आत्याला शिकवायची आणि हे आपले मस्त खरंच बसूनच खात होते की. विमल बिचारी घाबरून म्हणते, नाही नाही हो अस्मिताताई, असं नव्हतं म्हणायचं मला, असं कशाला बोलू मी. पूर्णाजी नुसती गंमत बघतायत बर का. आता लगेच अस्मिता म्हणते, तुला जर एवढा पुळका आलाय ना तिचा, मग जायचं असतं ना त्या सायली बरोबर, कशाला थांबलीस विमल इथे. मग शेवटी पूर्णाजी बोलतात मध्ये आणि म्हणतात, ए अस्मिता, उगाचच विमलला काही दोष नसताना उगाचच बोल लावू नकोस, तिचा काहीही दोष नाहीये विमलचा. मग आता त्या कल्पनाताई म्हणतात, विमल तू जा बाई तुझ्या कामाला. मग आता अस्मिता म्हणते, हो हो हो, जा बाई जा, काढत बस त्या सायलीच्या आठवणी. ती इथून गेलीये खरी, पण तिच्या आठवणी आणि तिचे ठसे ते काही इथून जात नाही. मला तर वाटतंय ना, आपण या घराची शुद्धीच करायला हवी. शेवटी पूर्णाजी ओरडतात हिला, पुरे पुरे अस्मिता पुरे. आणि आता कल्पनाताई पण मग अस्मिताकडे रागाने बघायला लागतात, अरे हिला आधी हिच्या घरी पाठवा, म्हणजे आपोआप सगळी शुद्धी होईल. असो, तर आता सायलीने ते मंगळसूत्र एकदाच ओवलं बाबा. आता ते ओवल्यानंतर ती त्याच्याकडे खूप वेळ बघते आणि मग ते फायनली गळ्यात घालते. आणि ते मंगळसूत्र गळ्यात घातल्यानंतर तिच्या जीवात जीव आलाय. किती छान वाटतंय ना प्रेक्षकांनो. म्हणजे हा सीन बघताना खरंच एक छान वाटलं, की आजकालच्या पिढीची मुलगी आहे, पण तरी सुद्धा मंगळसूत्राचं महत्व किती व्यवस्थित पद्धतीने तिने जपून ठेवलंय. कमाल आहे सायलीची. सायलीसारख्या भाबड्या मुली जगात क्वचितच दिसतील नाही का. सायली खूप खुश होते ते मंगळसूत्र बघून आणि तिच्या डोळ्यात आता आनंद अश्रू आलेत आणि ते बघून या कुसुमला पण समाधान वाटते. आता बघा प्रेक्षकांनो, इकडे ही महामाया प्रगटली ना या सुभेदारांच्या घरी. अस्मिता प्रियाला बघून खूप खुश होते. पूर्णाजी अशा वाकून बघतात कोण आलं. पण आता पहा प्रेक्षकांनो, यांचे सगळे घराचे वारेच वेगळे व्हायला लागलेत. आता ही आल्या आल्या लगेच म्हणते दारात, पूर्णाजी. हिचा आवाज ऐकून ना प्रेक्षकांनो मला त्या कार्टूनचा आवाज आला. ते कार्टून नाही का, मम्मा मैं घर आ गया, असं काहीतरी बोलते. तर आता लगेच ही प्रिया घरात येते आणि म्हणते, पूर्णाजी. अस्मिता म्हणते, अगं बाई आत्या आलीस तू, बस बस ये ना. बरं झालं बाई तन्वी, तुम्ही दोघी जणी आलात. तू आलीस ना तन्वी, तर तुझ्याशी बोलताना जरा मला बदल जाणवतो ग, चेंज वाटतं. नाहीतर या घरामध्ये एकच विषय चालू आहे ज्याचा मला कंटाळा आलाय.
कल्पनाताई तिकडे तोंड करून घेतात बरं का. आता प्रिया बघा एकदम प्रेक्षकांनो एकदम कनवाळू होऊन आलेली आहे ती या घरामध्ये. आता म्हणते कशी बघा, मामीचा चेहरा बघ ना अस्मिता, अगं तिच्या चेहऱ्यावरच जाणवतंय ती अजून काही विसरलेली नाहीये. आता अशी पायाशी बसते त्या कल्पनाताईंच्या आणि म्हणते, मामी ए मामी, अगं त्या सायलीला विसरून जा गं पूर्णपणे. अगं तिची इतकी लायकी नाहीये ग की तिच्यामुळे आपल्या घरातलं वातावरण खराब व्हावं. या प्रतिमा त्या नुसती गंमत बघताय बरं का या प्रियाची. प्रिया म्हणते पुढे, मला ना माझ्या माणसांच्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल बघायची आहे, म्हणून तर मी इथे राहायला आले मामी. अस्मिता लगेच म्हणते, ए बाव तू इथे राहायला आली आहेस. कल्पनाताई आता या प्रियाकडे असं बघून एकदम असं सारखं बघतायत. हा प्रिया आता त्या सोफ्याच्या हातावर जाऊन बसते आणि म्हणते, हो अस्मिता, अगं घराची घडी नीट बसवायला हवी की नाही, आणि या घराची घडी माझ्याशिवाय दुसरं कोण नीट बसवणार आहे बरं. प्रतिमा त्या पुढे म्हणतात, हो ना, तन्वीनं जरा हट्टच धरून बसली होती की पूर्णाजीकडे राहायला गेल्याशिवाय चैनच पडणार नाही म्हणून. आता या पूर्णाजी म्हणतात, बरं झालं बाई तुम्ही दोघी इथे आलात, आता तुम्ही दोघी हवे तितके दिवस इथे राहा. प्रतिमा त्या लगेच म्हणतात, नाही नाही पूर्णाई, मी इथे राहणार नाहीये. रविराज पुण्याला गेलेत, ते परत येतील ना तेव्हा मी घरी असलेलीच बरी, माझी तन्वी राहील. पूर्णाई, तन्वीला ना तुमची सेवा करू द्या आता. आता बघा प्रेक्षकांनो पूर्णाजी पुढे काय म्हणतात. पूर्णाजी म्हणतात, अगं प्रतिमा तुझी लेक लाखात एक आहे. मला तर हा मोठा जोकच वाटला. पुढे पूर्णाजी काय म्हणतात बघा प्रेक्षकांनो, अगं तुझी लेक कधी कधी चिडते, रागावते, अगं चुका कोणाच्या हातून घडत नाही प्रतिमा. मग लगेच कल्पनाताई कशा बोलतात पहा. हो ना पूर्णाई, बरोबर आहे तुमचं, मुद्दामून केलेल्या फसवणुकीपेक्षा अनवधानाने केलेल्या चुका ह्या कधीही चांगल्याच असतात ना. आता कल्पनाताई वेगळ्याच झोनमध्ये चालल्या गेल्यात. आता हे ना सगळे यांच्या कर्माची फळं भोगणार आहेत प्रेक्षकांनो. आता पुढे पहा, अस्मिता कशी म्हणते, तन्वी बरं झालं तू आलीस, अगं आता ना आपण दोघी फुल मज्जा करूयात. लगेच प्रिया कशी म्हणते पहा, अगं असं काय करतेस अस्मिता, घरातलं सगळं बघायला नको का. आता बघा बघा तुमच्या मनात प्रश्न आला असेल की आता प्रिया घरातली सगळी कामं करणार आहे. आता मला पण असंच वाटलं होतं. आता पुढे बघा तिने काय डायलॉग मारलाय. प्रिया पुढे म्हणते, विमलताई अगं सगळ्यांचं करताना तुझी खूपच धमचाक होत असेल ना ग. अस्मिता म्हणते, होतीये ना, खूप धावपळ होतीये, नाही म्हणजे अगं आज तर तिने मला कॉफी सुद्धा उशिरा दिली बघ. आता प्रतिमा त्याला वाटतं की अगं बाई माझी पोरगी सगळं कामं करून घेणारे वाटतं. ही दीडच्यानी काय म्हणते बघा, अगं मामी मला काय वाटतं आपण विमलच्या मदतीला आणखीन एक मेड ठेवूया का, नाही म्हणजे विमलची खूपच धावपळ होते ना. आता ही जेव्हा असं बोलायला लागते ना तेव्हा नेमकं अर्जुन आणि चैतन्य घरी आलेत आणि ते या दोघींकडे बघतच राहतात. प्रिया म्हणते, अगं मामी ती नवीन मेड आहे ना ती थोडी साफसफाई करेल, विमलताईंचा म्हणजे बरंच कामाचा भार कमी होईल ना, म्हणजे विमलताईचा लोड कमी होईल, ती बरीच कामं करून घेईल ना. आता या प्रतिमा त्या बोलतातच बरं का तिला. लगेच अस्मिता कशी खुश होऊन म्हणते बघा, चालेल की अगं. प्रिया म्हणते, अगं मामी आजकाल ना मोबाईलच्या ऍपवरून सुद्धा आपल्याला असे मेड वगैरे बोलवता येतात बरं का. प्रतिमा त्या म्हणतात, अगं मला असं वाटलं होतं तन्वी, अगं तू घराची जबाबदारी घ्यायला आली आहेस, जशी सायली सगळ्या घराची जबाबदारी घेत होती, नाही म्हणजे निदान सगळी मदत तूच करायला हवीस ना तन्वी, तू घरच्या कामासाठीच इथे राहतेस ना ग तन्वी. अगं मग घर सांभाळण्यासाठी बाहेरून कशाला कोणाला बोलवायचं. प्रतिमा त्याने जबरदस्त पचका केलेला आहे प्रियाचा. आता अर्जुन बघा कसा बघतोय प्रियाकडे रागाने. आता लगेच प्रिया म्हणते, अगं आई मला एवढंच असं वाटतंय की म्हणजे बघ ना आता पुढे काही बोलणार ती. लगेच ही कल्पनाताई तिची झाल ओढते आणि म्हणते, अगं प्रतिमा अगं आपली तन्वी काही चुकीची बोलत नाहीये, अगं ती इथे येऊन आमचं मन हलकं करायला आलीये, आमच्याशी गप्पा मारायला आलीये, इथली कामं करायला आलीये का तन्वी. आता बिचारी ही मामी आहे त्याच्यामुळे हिला तर बाजू घ्यावीच लागणार ना बाई, जावयाच्या पोरीला कसं काम सांगणार आपण. कधीच कुठलाच मुखवटा नसतो, आत एक आणि बाहेर दुसरं असं ती कधीच वागत नसते. म्हणजे यांना सायली आणि अर्जुनला टोमणे बॉम्ब द्यायचेत बरं का. अर्जुन उभा आहे ना तिथे दारामध्ये, म्हणून या कल्पना ते अशा काय बाय बोलतायत प्रेक्षकांना.
प्रेक्षकांनो. ती अशी बसलेली आहे प्रिया तिथे सोफ्यावर आणि कल्पनाताई असं तिच्या बाजूने बोलताय आणि एका डोळ्याने म्हणजे एकीकडे अर्जुनकडे बघताय. आता त्या बिचाऱ्या अर्जुनला कानकोंड होतं, म्हणजे खरं तर कानकोंड होण्यासारखं काही नाहीये, पण तरी टोमणे बॉम्ब लागतातच प्रेक्षकांनो. आता चैतन्य पण असा अश्विनकडे बघायला लागतो. पुन्हा पूर्णाजी राहिलेले टोमणे बॉम्ब मारून घेतात. पूर्णाजी म्हणतात, खरंय कल्पनाचं, तन्वीची मतं कदाचित आपल्याला पटत नसतील, पण तिने कधीच ते आपल्यापासून असे लपवून ठेवले नाहीत. पूर्णाजी पण असं अर्जुनकडे बघायला लागतात. पुन्हा कल्पनाताई एक मोठा टोमणा मारतात आणि म्हणतात, वर वर गोड बोलणारी माणसं बघितलीयेत मी पूर्णाई, आणि पाठीत सुरा खुपसणारी पण तन्वी कधीच खोटं बोलत नाही. जे आहे ते स्पष्ट बोलते तन्वी. आता पण तिने आपलं मन राखण्यासाठी खोटं नव्हती बोलत. मी घरातली सगळी कामं करेल म्हणून. या अर्जुनकडे बघूनच बोलताय. अस्मिता म्हणते, हो तन्वीने प्रॅक्टिकल सोल्युशन दिलं ना, उगाच आपलं मी करते म्हणून पुढे पुढे नाही केलं तिने, नाचली नाही आमच्या सगळ्यांसमोर. सायली काय नाचत होती का? आता अस्मिता पुढे म्हणते, असा खरेपणा पाहिजे. बरं, त्यातल्या त्यात आजच्या एपिसोडचा सगळ्यात मोठा जोक म्हणजे काय प्रेक्षकांनो, अस्मिता म्हणते ना असा खरेपणा पाहिजे, त्यावरती प्रिया उत्तर देते की मला खोटेपणा कधीच जमला नाही. हा किती मोठा जोक होता प्रियाच्या तोंडून ऐकायचा. म्हणजे बघा ना प्रेक्षकांनो, हा डायलॉग ऐकल्यावर जसं काही मांजर म्हणते की मी शाकाहारी आहे असं प्रिया बोलते. आता बघा, तो अर्जुन जाणार असतो वरती. आता लगेच त्याला आडवी जाते बरं का. आता ही मुद्दाम पुढे पुढे करते, हिला पुन्हा एकदा त्या अर्जुनला गाठायचंय, त्याच्याशी लग्न करायचंय म्हणून. हे तर आपल्याला पूर्व कल्पना होतीच की हे सगळा तमाशा असा करणार आहे. अर्जुन म्हणत असं, चल रे अर्जुन फ्रेश व्हायला. प्रिया अशी आडवी जाते आणि म्हणते, अरे अर्जुन, अरे जे काही घडतंय त्यामुळे तुला त्रास होतोय हे कळतंय मला, पण आपल्याला नव्याने सुरुवात करायला हवी आहे ना, मी इथे राहायला आले. आता ही जेव्हा असं बोलते ना, तेव्हा अर्जुन एक कटाक्ष टाकतो असा कल्पनाताईंकडे पूर्णाजीकडे, आणि या दोघी गपचूप माना खाली घालतात बरं का. आता मात्र चैतन्य घाबरला ना. चैतन्य विचार करतो, बाप रे, ही बाई इथे राहायला आलीये, म्हणजे ही बाई नक्की या घरात आग लावणार आहे. अर्जुन काहीच न बोलता तिथून निघून जातो. मी म्हणलं ना प्रेक्षकांनो, आता मालिका धक्क्याला लागलीये, बघायला आणि सांगायला पण मजा येते हो. आता बघा, प्रिया लगेच कल्पनाताईंजवळ जाते आणि म्हणते, मामी अगं तू नको काळजी करूस बरं, त्या सायलीने ना आपल्या अर्जुनवर जादू केली आहे कसली तरी. अगं म्हणून तर आपला अर्जुन कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला तयार झाला ना, नाही तर आपला अर्जुन असा नाहीच. मामी मी आहे ना, मी अर्जुनला या सगळ्यातून बाहेर काढेल. आता अर्जुनने ना हिला एकदा जरा चमत्कार दाखवायलाच पाहिजे प्रेक्षकांनो. आता लगेच त्या प्रतिमात्या म्हणतात, तन्वी इकडे ये बघू तू. प्रतिमात्याला तन्वीचा तिथे जाण्याचा मोटिव्ह लक्षात येतोय प्रेक्षकांनो, त्यांच्या चेहऱ्यावरनं तरी जाणवतंय. आता या पूर्णाजी तन्वीला जवळ बसून म्हणतात, तन्वी जसं आम्हाला तुझं खरं रूप दिसलंय ना, तसं एक ना एक दिवस आमच्या अर्जुनला पण दिसेल बघ, काळजी करू नकोस. धीर धर बेटा, धीर धर. म्हणजे हिला म्हणायचंय की तू टेन्शन घेऊ नको, आम्ही तुला सून करून घेणार आहे. आता या चैतन्याला कळतंय संकटाची मोठी चाहूल आहे ही. आता ही प्रिया त्या पूर्णाजीच्या अशी कुशीत जाते आणि मनातल्या मनात कुचित विचार करून म्हणते, अगं म्हातारे, 1.5 वर्ष मी धीर धरलाय ग. अगं सगळं हातातून निसटत असताना मी सगळं खेचून आणलंय. आता तुझ्या नातवाला आणि तुझ्या घराला माझ्या तालावर अशी नाचवते ना की बघशीलच तू. नाचव बाई नाचव, यांना असंच पाहिजे. नाही या सगळ्यांना अद्दल घडली ना प्रेक्षकांनो, तर बघा तुम्ही मजा येणार या सगळ्यांची. आता हिने ना जरा दिवसा तारे दाखवायलाच पाहिजे यांना, म्हणजे यांना सायलीचं महत्व. आजचा एपिसोड ना त्यांनी बराच मोठा दाखवलाय प्रेक्षकांनो, त्यामुळे एखादा लाईक करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. तर आता इकडे मधुभाऊ त्या नितीनशी बोलत असतात फोनवर आणि त्याला सांगत असतात की हो मी सगळे कागदपत्र ठेवलेत रेडी, हो 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 तुम्ही कधीही या, नाही म्हणजे सगळं काही आता नीट होईल, मला विश्वास आहे तुमच्यावर, असं तो त्या वकिलाशी बोलतायत ते मधुभाऊ. मग आता ते म्हणतात की तू पुन्हा कधी भेटायचं आपण, एक सांगू का, हो तुम्ही माझी केस घेतलीत ना, तुमचे खूप खूप उपकार आहेत बघा. आता सायली ते सगळं ऐकते बरं का. मधुभाऊ पुढे म्हणतात, अशा वेळी कुठे मदत मागायची कळत नव्हतं मला, आता मला विश्वास वाटतोय की तुम्ही माझी केस मला जिंकून द्याल. आता बघा प्रेक्षकांनो, सायलीने ते सगळं ऐकलंय आणि ती खूप डिस्टर्ब झालीये. आता ती कुसुमला सांगते ते, पण ती मनात विचार करत असते, काय झालं हे सगळं, मधुभाऊ कोणाशी बोलताय, कुणी केस घेतली आमची. आता ती पोळी जळाली आहे तिची भाजता भाजता. मग ही कुसुम म्हणते, अगं सायली तुझं लक्ष कुठे, ती पोळी करपली ना. मग आता सायली म्हणते, अगं कुसुमताई, अगं मधुभाऊ कोणाशी तरी बोलताय ग, बघ ना तू जरा. नाही म्हणजे त्यांनी कोणाला तरी आपली केस दिलीये, पण मी तुला सांगू का, माझा अनुभव आहे,
अर्जुन सरांच्या हातात असलेली केस दुसरा कुठलाही वकील कधीच घेत नाही ग. मग आपली केस दुसऱ्या कुठल्या वकिलांनी घेतला असेल? कुसुम ते ऐकून म्हणते, अगो हो ग सायली, खरंच की. अगं आपण सुद्धा वकील शोधताना अख्खं पनवेल पालथं घातलं होतं, पण मधुभाऊंची केस कोणत्याच वकिलाने घेतली नव्हती. मग आता हा दुसरा वकील मिळाला तरी कसा? म्हणजे काय आहे हे सगळं? आता ही सायली म्हणते, तू विचार ना मधुभाऊंना, जा ना. नाही म्हणजे हे अर्जुन सरांना माहित असेल का गं कुसुमताई? मग कुसुम म्हणते, बरं बरं थांब सायली, मी जरा विचारते हा मधुभाऊंना. कुसुम लगेच गॅस बीस बंद करते आणि आता मधुभाऊंशी बोलायला जाते आणि म्हणते, मधुभाऊ हो तुम्ही आता फोनवर बोलत होतात ना? नाही म्हणजे आपली केस घेतलीये म्हणे कुठल्या तरी वकिलाने, कोण आहे तो वकील? आता मधुभाऊ बघा प्रेक्षकांनो काय डायलॉग मारताय, म्हणजे जसं या प्रतिमा त्यांनी प्रियाला तिथे आणून टाकलंय ना, तसं मधुभाऊंना तो दुसरा वकील मिळालाय. आता यांना असंच पाहिजे. आता मधुभाऊ बघा पुढे काय म्हणतात. मधुभाऊ म्हणतात, अगं कुसुम काय आहे ना, म्हणजे मिळालाय वकील मला. अगं कुसुम, आधीच्या वकिलाने खरंच पुरता सत्यानाश केला ग. खरंच अर्जुनने सत्यानाश केलेलाच आहे प्रेक्षकांनो. या मधुभाऊंना जामिनावर सोडवलेलं आहे त्याने. आता मधुभाऊ पुढे म्हणतात, त्यापेक्षा अगं दुसरा वकील मिळणं जरा अवघडच होतं, पण या बाबतीत माझं नशीब जरा जोरावर आहे बघ. अगं आताचे जे वकील आहेत ना, त्यांना आपली केस आधीपासूनच माहिती आहे बघ. अतिशय हुशार आहेत हो ते. आता ही सायली सगळं ऐकते. कुसुम म्हणते, अच्छा देवच पावला म्हणायचं. कोण आहे, कोण हे मधुभाऊ? मग आता मधुभाऊ नाव घेऊन सांगतात. सायली खुणवते कुसुमला की विचार कोण आहेत ते वकील. मग कुसुम विचारते, कोण आहेत हे वकील मधुभाऊ? मधुभाऊ म्हणतात, ॲडव्होकेट नितीन जोशी म्हणून आहेत. मग आता ते ऐकल्यानंतर सायलीला तो सीन रिफ्लेक्ट झालाय. मी तुम्हाला सांगितलं होतं ना प्रेक्षकांनो, कोर्टामध्ये अर्जुनने त्याला हाणली होती कानशिलात. ते महिपतचं सगळं त्यांनी दाखवलं होतं ना जामिनाच्या वेळेला. तेव्हा ह्याच नितीन नावाच्या वकिलाने अर्जुनला उगाचच डिवचवलं होतं. म्हणजे सायली माफी मागते ना, तेव्हा तो म्हणाला होता की तुमची बायको तुमच्यासाठी माफी मागते, काय दिवस आलेत अर्जुन सुभेदारांवर. मग अर्जुनने त्याला असं बदाडलं होतं. आता तोच वकील ह्या सायलीची केस लढतोय. म्हणून आता हे सगळं त्या सायलीला आठवलंय असं त्यांनी या सीन मध्ये दाखवलंय. सायलीला आता ते आठवतं आणि आता तिला आलंय टेन्शन. यांना ना सगळ्यांना घडलंच पाहिजे प्रेक्षकांनो, तेव्हा यांना सायली अर्जुनची किंमत कळेल. आता अर्जुनचं काही लक्ष थाऱ्यावर नसतं, तो त्याच्या स्टडी रूम मध्ये, आणि तेवढ्यात याच्याकडे एनओसी द्यायला एक माणूस आलाय बरं का. आता तो आवाज देतो आणि म्हणतो, अर्जुन सुभेदार आहेत का? अर्जुन आणि चैतन्याचं लक्ष जातं बाहेर. विमल येते बिचारी धावत धावत पुढे आणि म्हणते, हो आहेत ना, बोलवू का? तो माणूस म्हणतो, त्यांच्या नावाची नोटीस आहे. अर्जुन विचार करतो, माझ्या नावाची नोटीस? चल बघूयात. अर्जुन आणि चैतन्य दोघेही तिथे समोर येतात. आता नोटीस अर्जुन म्हणतो, चल चैतन्य आपण नोटीस कसली आहे ती बघूयात. आता तेवढ्यात विमल म्हणते, दादा तुम्हालाच बोलवत होते मी. अर्जुन त्या माणसाच्या समोर येऊन म्हणतो, काय कसली नोटीस आहे? आता त्या माणसाने फक्त ती नोटीस याच्या हातात टेकवली आणि निघून गेलाय. अर्जुन ती नोटीस वाचतो आणि त्याला बराच मोठा धक्का बसतो. चैतन्य म्हणतो, काय रे, काय झालं अर्जुन? ही कसली नोटीस आहे, काय आहे यामध्ये? आता अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य, ॲडव्होकेट नितीनने पाठवली आहे रे ही. आता चैतन्य म्हणतो, काय? त्याने त्याने कसली नोटीस पाठवली आहे तुला? मग आता अर्जुन म्हणतो, मधुभाऊंनी त्यांनी आपली केस काढून घेतलेली आहे. ही केस आता तो हा नितीन लढणार आहे. आता चैतन्य म्हणतो, काय? अरे अर्जुन असं कसं शक्य आहे? चैतन्य म्हणतो, काय? अरे तो कसं काय लढणार आहे आपली केस? अरे अशी केस लढण्यासाठी आधीच्या वकिलाकडून एनओसी घ्यावी लागते, एवढं माहित नाही का नितीनला त्या? मग अर्जुन म्हणतो, अरे त्याला चांगलं माहितीये हे सगळं. तो हे सगळं मुद्दाम करतोय आपल्याला त्रास देण्यासाठी, मला पण आणि मधुभाऊंना सुद्धा. अर्जुनला सगळं लक्षात आलं. आता ज्याच्या त्याच्या फील्ड मधलं ज्याचं त्याला बरोबर लक्षात येतं प्रेक्षकांनो, कोण कशासाठी आणि कसं वागतं ते. पण मधुभाऊ इतके स्वतःला ग्रेट समजू लागलेत, त्यांना असं वाटतं की त्यांना सगळं कळतं. एवढं सगळं कळत होतं तर आतापर्यंत त्यांनी त्यांच्या केसमधून निर्दोष मुक्तता करून घ्यायची असती. कशाला उगाचच अर्जुनच्या पुढे पुढे करत होते मग? आता आपण हे सगळं मालिकेमधल्या कॅरेक्टर बद्दल बोलतोय बरं का. तर आता पुढच्या सीन मध्ये त्यांनी दाखवलंय की हा जो वकील आहे नितीन, तो या महिपतला मिळालेला आहे. आता तो त्या महिपतच्या समोर बसलेला आहे आणि म्हणतो, पाटील ही केस हरलाच म्हणून समजा. मग आता महिपत म्हणतो, तेच तर तुमचं काम आहे ना ओ नितीनराव. नाही म्हणजे त्या अर्जुन सुभेदारांना ज्या ज्या गोष्टी कोर्टात मांडलेल्या आहे ना त्या मधुकर पाटलासाठी,
त्या सगळ्या गोष्टी एकदम चकचकीत करून टाकायच्या, एकदम अशा पुसून टाकायच्या हो. डायरेक्ट त्या म्हाताऱ्याला फाशीच झाली पाहिजे. अण्णा त्याला असं सोफा पुसून दाखवतो बरं का प्रेक्षकांनो, असं चकचकीत लगे साफ करून टाकायचं. मग आता साक्षी म्हणते पुढे काय करायचंय ते तुम्हाला माहितीये ना? मग आता लगेच हे नितीन म्हणतात हो माहितीये ना. अहो तुमचा या केसशी काहीही संबंध नाहीये, हे कोर्टात सिद्ध करायचं. वकील पुढे म्हणतो की तुमचा त्या खुनाशी काही संबंध नाहीये, हे कोर्टात सिद्ध करायचं. आता साक्षी ते ऐकते आणि खूप खुश होते आणि म्हणते अण्णा आता आपल्याला आपल्याकडून लढणारा वकील मिळालाय, म्हणजे मधुकर पाटलाचा वकील आपल्या बाजूने लढणार आहे. आता मी जरा जास्ती रिलॅक्स झाले हा अण्णा. आता हे खूप खुश झाले दोघ जण. आता इकडे बघा ही सायली त्या मधुभाऊंना समजून सांगत असते की मधुभाऊ अहो ते नितीन जोशी चांगले नाहीयेत, त्यांचं वैर आहे अर्जुन सुभेदारांशी आणि ते अर्जुन सुभेदारांना वाटेल तसं बोलले होते. अहो मी होते हो तिथे. मधुभाऊ अहो कशावरून ते जुन्या वैराचा राग इथे काढत नसतील. आता लगेच मधुभाऊ म्हणतात राग, असं जर खरोखर त्यांच्या दोघांमध्ये असं वैर असेल ना तर ते वैर माझ्या दृष्टीने फायद्याचं आहे. या पनवेल मधला एकही वकील या अर्जुन सुभेदाराच्या विरोधात उभा राहायला तयारच नव्हता. ती हिंमत या ऍडव्होकेट नितीनने दाखवली आहे. सायली म्हणते मधुभाऊ पण त्यामध्ये त्यांचा हेतू चांगला नाहीये. मधुभाऊ म्हणतात कशावरून? अर्जुन सुभेदाराच्या विरुद्ध तो उभा राहिलाय म्हणून तो परस्पर वाईट माणूस आहे असा शिक्का मारून मोकळे झालीस का तू? आता सायलीला नवलच वाटतंय, असं काय बोलताय हे मधुभाऊ? मधुभाऊ म्हणतात हे बघ मी स्वतः त्यांच्याशी बोललोय, त्यांनी आपल्या केस मधला एक एक मुद्दा मला स्पष्ट करून सांगितलेला आहे. सायली अतिशय हुशार माणूस आहे तो, सखोल अभ्यास आहे त्याचा, आणि तू आता विनाकारण खोडा घालू नकोस माझ्यामध्ये. आता सायली म्हणते अहो पण मधुभाऊ. आता मधुभाऊ म्हणतात सायली हा विषय तुझ्या बाबतीत काहीही संबंधित नाहीये आणि ही केस मी आता जिंकल्यातच जमा आहे. म्हणजे त्या अर्जुनने आतापर्यंत मेहनत केली, सगळं केलं, या मधुभाऊंना जेलमधून बाहेर काढलं, जामिनावर गेलं ते सगळं मातीत गेलं. आता सायलीला आलं टेन्शन, कसं व्हायचं पुढे, काय व्हायचं? आता बघा प्रेक्षकांनो, मैपत बोलतोय या नवीन वकीला. सायलीला आता टेन्शन आलंय की आता कसं समजवायचं मधुभाऊंना, काय करायचं. पण आता सायलीच्या हातात, बिचारीच्या हातात काही राहिलेलं नाहीये. आता इकडे बघा मैपत त्या नवीन वकिलाला म्हणतो कसं आहे ना बाबा, आता नितीनराव तुमच्या घराच्या आजूबाजूला या जानेवारी फेब्रुवारी महिन्यात फक्त तुझ्या घराच्या आजूबाजूला पाऊस पडणार आहे आणि एकदम लय मोठा पाऊस, पैशांचा पाऊस पडणार आहे, पैशांचा. आणि काय आहे ना, एकदा का त्या म्हाताऱ्याला फाशी झाली का पैशाचा महापूर येणार आहे तुझ्या घरासमोर, एकदम महापूर. आणि मग थंडी पडल. जो पैशाचा महापूर आला ना त्याच महापुरामध्ये, त्याच पैशामध्ये शेकोटी करायची बरं का. मस्त असं घरात बसायचं, असं कळलं का तुला? असं मस्त फॅमिलीला घेऊन बसायचं, असं मस्त मजा करायची. आता लगेच त्या वकिलाला मजा आठवली बरं का प्रेक्षकांनो. साक्षी आणि महिपतने त्या वकिलाला बरोबर घेऱ्यात घेतलेलं आहे. आता इकडे सायली मधुभाऊंना जरा अपसेट बघते आणि तिला कसं तरीच होतं आणि ती त्या कुसुमला आवाज देते. सायली मधुभाऊंना असं एकटं बघून कुसुमला आवाज देते आणि म्हणते कुसुमताई अगं इकडे ये ना, अगं बघ ना मधुभाऊ कसे एकटेच बसलेत ग. मग सायलीला कुसुम म्हणते अगं कुसुम तू कशाला एवढा विचार करतेस? सायली म्हणते अगं असं काय करतेस ग कुसुमताई, ही वेळ त्यांच्यावर माझ्यामुळेच तर आलीये ना. आता ही कुसुम म्हणते अगं सायली तू कशाला स्वतःला दोष देत असते प्रत्येक वेळेला, ते बसतील ना शांत, होईल आपोआप सगळं ठीक. आता सायली म्हणते नाही गो कुसुमताई तू बोल ना त्यांच्याशी, आत्ताच्या आत्ता जा ना, निदान तुझ्या जवळ तरी ते मन मोकळं करतील ग. मी नाही बघू शकत ग त्यांना असं, तू बोल ना ग कुसुमताई, बोल ना त्यांच्याशी. आता कुसुम म्हणते बरं बाई मी बोलते हा त्यांच्याशी. आता असं म्हणून कुसुम आता जाते मधुभाऊंकडे. कुसुम मधुभाऊंना म्हणते चला मधुभाऊ, अहो कुठवर असे एकटे बसाल, चला आज जेवायला चला. मधुभाऊ म्हणतात नको ग कुसुम, माझी इच्छा नाहीये, तुम्ही दोघी जेवून घ्या, मी जरा इथे थंड हवेवर बसतो. कुसुम म्हणते अहो मधुभाऊ खरंच तुम्ही थंड हवेवर बसायला आला असतात तर इतके असे टेन्शन मध्ये नसता ना. नाही म्हणजे मला कळते तुमची मनस्थिती, आम्ही तुम्हाला असं बोलवायला नसतो आलो. नाही म्हणजे आम्हाला कळतंय सगळं, तुम्हाला सध्या काय वाटतंय, तुमचं मन खूप अस्वस्थ आहे मधुभाऊ. नाही म्हणजे काळ
हा सगळ्या दुःखावरचा एकमेव उपाय आहे मधुभाऊ. आता हे वाक्य मात्र कुसुमने अगदी लाखात एक बोललंय प्रेक्षकांनो. आता असं बोलते कुसुम आणि हा भाग त्यांनी फायनली संपवलाय. आजचा भाग त्यांनी खूप मोठा दाखवला प्रेक्षकांनो. आवडल्यास नक्की लाईक करा हं. आता पुढच्या भागात येणारे खरी मज्जा. अर्जुन आता गेलाय त्या NOC वर म्हणजे त्यांना एक्सप्लेन करायला मधुभाऊंना की तुम्ही तो वकील लावू नका, तो वाईट आहे, त्याला आपलं चांगलं व्हायचं नाहीये, असं तो बरंच काही समजवतो मधुभाऊंना. पण मधुभाऊ काही ऐकायला तयार नाहीयेत. पण आता हे मधुकर राव म्हणतात की अरे तुला जरा जरी लाज असेल ना अर्जुन सुभेदार, ते या NOC वर सही कर. पण अर्जुन म्हणतो सॉरी मधुभाऊ, तुम्ही दुसरा कुठलाही वकील करा, मी जरूर यावर सही करेल. पण तो ॲडव्होकेट आहे ना, त्यामुळे मी तुम्हाला या NOC वर सही देणार नाही. आता ते सायलीच्या आनंदासाठी तरी सही कर असं इमोशनल ब्लॅकमेल अर्जुनला करतात. त्यामुळे अर्जुनला आता पर्यायच उरत नाही. आणि प्रेक्षकांनो आता मालिकेमध्ये खूप चांगला चांगला ट्रॅक येणार आहे. कारण काल आपल्या एका प्रेक्षकांनी कमेंट करून सांगितलं होतं की अर्जुन सायली आता बस स्टँडवर भेटणार आहेत, आता तो तिला प्रपोज करणार आहे, असं बरंच काय काय याच्यात आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे थोडा संयम ठेवा आणि ठरलं तर मग ही मालिका रोज एन्जॉय करा माझ्या आवाजात. विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला. आता थोड्याच वेळात भेटूया नवीन मालिकेसहित. तोपर्यंत धन्यवाद.